पण नरेटिव्ह काय सेट करण्यात येतोय की हिंदू समाजासाठी झाडतोड होत आहे। ही सगळी घाण आपण बघू शकता। हा सगळा कचरा कोणी टाकला, कोण टाकते इथं येऊन सगळा कचरा? ही आहे नाशिक महानगरपालिकेच्या मध्ये जी पाण्याची टाकी आहे, तुमच्या मागे तुम्ही बघू शकता, ही आहे पाण्याची टाकी। त्या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला आहे ही सगळी घाण। नाशिक महानगरपालिकेमध्ये आता सध्या एक ज्वलंत प्रश्न आहे, 1800 का 2000 झाडांची काहीतरी वृक्षतोड होणार आहे आणि त्याच्यासाठी साधू ग्राम तिथं बांधण्यात येणार आहे। हिंदू समाजाने कधीच मागणी केली नव्हती की आमच्यासाठी झाडं तोडा, पण नरेटिव्ह काय सेट करण्यात येतोय की हिंदू समाजासाठी झाडतोड होत आहे। आता तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो, ही भिंत तुम्ही बघताय का? या भिंतीच्या पलीकडचं सगळ्याच्या सगळं बांधकाम हे अनधिकृत आहे। कशावरनं? हा आहे त्याचा 7/12। ही जागा आहे अद्वैत पंचायती आखाडा, साधारण 2.5 ते 3 एकरची जागा आहे आणि त्या सगळ्या जागेवरती पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे। कोणी केलं आहे ते आपण बघू शकता। चॅनल्स वगैरे लावून मेटलचं सगळं स्ट्रक्चर उभं करून कच्चं पक्क बांधकाम करण्यात आलेलं आहे। कसल्याच पद्धतीच्या परमिशन नाहीये। अहो हे तर जाऊ दे, हे तर महानगरपालिकेच्या भिंतीच्या बाहेरचं अनधिकृत आहे। इथं तर सगळं महानगरपालिकेनं स्वतः जे बांधकाम केले ते सुद्धा घाणेरडे इथं पडले। याचाच अर्थ काय आहे? महानगरपालिकेचं प्रशासन हे असक्षम आहे कोणतीही कारवाई करण्यासाठी आणि सगळा जो कारभार आहे हा ढसाळ पद्धतीने चालू आहे। पंचायती आखाड्याची जमीन इथं बाकीच्या इतर समाजाच्या लोकांनी पूर्णपणे अनधिकृतपणे ढापली, हे तुम्हाला चालतं आणि मग तुम्ही नरेटिव्ह काय पसरवता की हिंदू समाजाला वेगळी जागा पाहिजे, ज्याच्यासाठी हिंदू समाज झाडतोड करायची मागणी करतो। काय चाललंय? हिंदू धर्माला किती बदनाम कराल? अरे लाजा वाटू दे।